रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जिय बिन देह नदी बिन बारी, जिय बिन देह नदी बिन बारी, जिय बिन देह नदी बिन बारी, जिय बिन देह नदी बिन बारी. तैसे अनाथ पुरुष बिन नारी, ऐसे अनाथ पुरुष बिन नारी, जिय बिन देह नदी बिन बारी, जिय बिन देह नदी बिन बारी. ऐसे अनाथ पुरुष बिन नारी, ऐसे अनाथ पुरुष बिन नारी, जिय बिन देह नदी बिन बारी, जिय बिन देह नदी बिन बारी. नाथ सकल सुख साथ तुम्हारे, नाथ सकल सुख साथ तुम्हारे, नाथ सकल सुख साथ तुम्हारे, नाथ सकल सुख साथ तुम्हारे. सरल विमल विदु नयन निहारे, नयन निहारे, सरल विमल विदु नयन निहारे, सरल विमल विदु नयन निहारे. जिय बिन देह नदी बिन बारी, जिय बिन देह नदी बिन बारी. कैसे अनाथ पुरुष बिन नारी, कैसे अनाथ पुरुष बिन नारी, जिय बिन बिन बारी, जिय बिन देह बारी. जिय बिन देह नदी बिन बारी. जीवाशिवाय देहाला महत्व नाही, पाण्याशिवाय नदीला शोभा नाही, तसं तुमच्याशिवाय मी राहणार नाही. तैसी अनाथ पुरुष बिन नारी. होकार दिला. राम सीता वनवासात जातात. लक्ष्मणरावला समजलं समाचार जब लक्ष्मण पाए, पळत आला. भैया मैं आता हूं आपके साथ. तू क्या पागल हो गया क्या रे? मैं बन जाए तो मिले ही साता, हो जाए सब अवधन आता, जासु राज प्रे प्रजा दुखारे, सोन रूपा वस नरक अधिकारी. अरे मी वनवासात गेलो, तुलाही सोबत घेतलं तर प्रजा दुःखी राहील. आणि ज्या राजाला राज्य प्रिय असतं प्रजा दुःखी असते त्याला नरकात जावं लागतं. जासू राज प्रिय प्रजा दुखारी, सोन रूप नरस अवच अधिकारी. मी बापाचं वचन सांभाळतो आणि तू प्रजा सांभाळ. झालं का दादा? झालं ना तुमचं बोलून? हा ठीक आहे. नेत नसाल शेवटची भेट, हा लक्ष्मण तुम्हाला जिवंत दिसणार नाही. नाईलाज झाला. जाओ भाई, सुमित्रा माँ की इजाजत मांग के आओ, मागव बिदा मातु सन जाई. सुमित्रा मायेच्या पाया पडला लक्ष्मण. आई 14 वर्षाकरता चाललो दादासोबत वनवासात. काय झालं असेल? आनंदाश्रूच्या धारा लागल्या डोळ्याला सुमित्रेच्या. बाळा आज उत्तर मिळालं, मी पुत्रवती आहे. पुत्रवती? 27 वर्षापूर्वीच झाली पुत्रवती तू. माझं वय 27 आहे. नाही पण उत्तर आज. का? पुत्रवती जुबती जग सोई, राम भगत जासु सुत होई.
जिचा पुत्र रामाचा भक्त असतो तिला पुत्रवती म्हणतात. जा. अरे तू ही काय नवल आहे? तू माझ्या पोटात होता का नाही? तुझा बाप डोहाळे विचारायला आला होता. त्याच वेळेला मी सांगितलं होतं माझ्या पोटी जन्माला येणाऱ्या लेकरानं थोरल्या भावाची सेवा मरेपर्यंत करावी. जा बाळा. आणि लक्ष्मणा, आजपासून जंगल जे आहे ना ती तुझी अयोध्या, ही तुझी भाऊजई आहे ना, तुझी माय, तुझा भाऊ आहे ना हा बाप राजा दशरथ. रामम दशरथम विद्धी माम विद्धी जनकात्मजा अयोध्या मटवीम विद्धी गच्छतात यथा सुखम तात तुम्हार मात बैदेही अवध तुम्हार काज कछु नाही. आता सीतेला सुमित्रा समज, रामाला दशरथ समज, जंगलाला अयोध्या. जा माझ्या राजा. 4-5 पावलं टाकली, आवाज दिला, अरे लखन. हमला 14 साल के वनवास में सपने में भी ईर्ष्या नहीं आने देना. सपने में ईर्ष्या? सपना कब आता माँ? आदमी नींद लेता तब. अच्छा, नींद लेने के बाद सपना, और सपने में ईर्ष्या का डर? तो तेरा लखन प्रतिज्ञा करता हूं माँ, 14 साल नींद नहीं लूंगा, सपना भी नहीं आएगा, सपना में ईर्ष्या भी नहीं. म्हणून जागरण व्रताची प्रतिज्ञा इथं केली. जाताना पत्नीला आवाज दिला, उर्मिला मैं जा रहा भैया के साथ 14 साल. किती? 14 साल. अरे 2 तासा करता जात बाहेर जाता आत येतं, बाहेर जाता आत येतं, बाहेर जाता आत येतं. चाललो बरं का, येतो बरं का, चाललो बरं का. अरे कुठं चालला? वनवासात धाराशिवला चालला, दुपारच्या जेवणाला लोह्याला. 14 वर्षा करता. उर्मिला रडतच आली बाहेर. का रडतेस उर्मिला? आता ते कारण वेगळं आहे, पण सांगतो 1 मिनिटात. मी रात्रभर जागे आहे. प्रवीणा नावाची दासी माझ्या सोबत आहे. मी राज्याभिषेकाचं चित्र पूर्ण तयार केलं. शेवटचा हात फिरवत होते आणि माझ्या बापाला जनकाला हे सप्रम भेट पाठवणार होते. तुमचा आवाज आला. घाबरली. ओला ब्रश पडला चित्रावर. पूर्ण राज्याभिषेकाचं रेखाटलेलं चित्र बिघडलंय हो. रात्रभराची मेहनत वाया गेली म्हणून रडू आलं. वेळेवर चित्र बिघडलं उर्मिले. इकडे बिघडलं. बारकावे पहा. मी चाललो दादा सोबत वनवासात. मैं आपके साथ आकर साधना में बाधा नहीं बनूंगी. 14 साल आपका सुमरन करते रहूंगी. मेरी चिंता मत करो, लेकिन मेरी बहन भोली भाली है तो दीदी को 14 साल संभालो. म्हणून आमच्या एकत्रित कुटुंबापेक्षा रामाचा वनवास श्रेष्ठ का? स्वतःच्या दुःखाची चिंता नाही, दुसऱ्याच्या दुःखाची काळजी आहे. राम लक्ष्मण सीता वनवासात जातात हे कळालं सर्वांना. तोरण तुटली, केळीचे कुंट आडवे पडले, गुड्या उतरवून घेतल्या, आरत्या विजल्या, पाय घासून रांगोळ्या मिटल्या. राम लक्ष्मण सीता जातात. कैकई आली. रामा, हे राज्य कोणाचं आहे? माझ्या भरताचं. सगळे वैभव त्याचंच आहे. हे तुमच्या अंगावरचे कपडे त्याच्या राज्यातले. उतरवा, हे वल्कल धारण करा. रामाला लक्ष्मणाला वल्कल दिली बरं का. आणि सीतेच्या हातात वल्कल देता क्षणी एक घटना घडली. वसिष्ठ आले. आता हिला बोलणार कोण आहे वसिष्ठाशिवाय? बरं, शांत स्वभावाचा साधू आहे वसिष्ठ. पण आज सीतेच्या हातात वल्कल देताना कैकईला पाहलं. जन्मातनं रागवलेला वसिष्ठ विजेसारखा कडाडला. खबरदार कैकई, कल से देख रहा हूं क्या नाच नचाया तूने. अरे बनवास श्री राम को है, सीता को नहीं. आर्य संस्कृत का दीप जलाने के लिए जानकी उनके पीछे पीछे जा रही है. अगर तूने सीता को वल्कल दिए तो कुलगुरु वशिष्ठ कहता हूं कि अयोध्या को आग लगा दूंगा, जला डालूंगा पूरी अयोध्या. आत्ता घाबरली कैकई. रामचंद्र पाया पडले वशिष्ठाच्या. गुरुदेव, दुनिया कुछ भी कहे, लेकिन मेरे भरत जैसा भाई दुनिया में नहीं है. मेरा भरत आएगा तो धूम धड़ाके से रास तिलक करना गुरुदेव. और उस दिन जे बैठेगा मेरा भरत, अयोध्या का राजा बनेगा, तो संदेशा पहुंचाना. मैं चित्रकूट पर नाचूंगा जिस दिन मेरा भाई राजा बनेगा. आणि रामचंद्र निघाले.
दशरथ राजाची मूर्छी संपली. सुमंता, रथ सज्ज करा. रथामध्ये बसवून तिघापैकी एखाद्याला वापस आणा. रथ सज्ज झाला. एक लक्षात घ्या, ज्या पावलानं सिंहासनावर बसणार त्याच पावलानं वनवासात. ही आमच्या प्रसंगाची उत्तर आहे. राजकीय क्षेत्रातल्या मंडळीला सांगतो, ही उत्तर शोधा. अध्यक्ष आपलाच होणार, अध्यक्ष आपलाच होणार, अध्यक्ष आपलाच होणार 15 दिवसापासून नाचत असतात बरं का पाटील. आणि अध्यक्ष निवडीच्या दिवशी तालुक्याला 5-50 गाड्या, भेळ, चिवडा, गुच्छे, हार, बाटल्या, बिस्लरीच्या म्हणतो पाणी चांगलं मिळत नाही म्हणून, गुलालाचं पोतं. आणि तिथं गेल्यावर दुसऱ्याच अध्यक्षाचं नाव ऐकलं का चालले पाय आपटत गावात. काय झालं? वाटोळ झालं. काय दुसराच झाला अध्यक्ष. होऊ दे ना. अरे कसं काय होऊ दे ना? 15 दिवस नाचत होतो आम्ही. तूच नाचत होता का 15 दिवस? 15 दिवस तर अयोध्या नाचत होती. राम राजा होईल. तुझ्यापेक्षा राजकारण अवघड देवाचं. निदान तुला माणसं तरी विरोध करतात. रामाला 2च बाया गेल्या विरोधात. कैकई काकू, मंथरा मावशी दोघी विरोधात गेल्या आणि दोघींना हाकलला सकाळी. तर तुमचा अध्यक्ष वेळेवर कॅन्सल झाला तर काय बिघडलं? हे तुमचं ज्या पावलानं सिंहासनावर त्याच पावलानं वनवास. वस्त्र बदल कर राज के वलकल पहने आज. वस्त्र बदल कर राज के वलकल पहने आज. बन के तू मिलन चले माता के दरबार. राजा रंग बनी, राजा रंग बनी, राजा रंग बनी. अनुमति मांगे माता से इन दंड प्रणाम. अनुमति मांगे माता से इन दंड प्रणाम. आकाश से पाकर के वन में चले हैं राम. राजा रंग बनी, ओ राजा रंग बनी, राजा रंग बनी. बिकल लोग सब लागे साता. रथात आता पहिला मुक्काम तमसा नदीच्या कोरड्या पात्रात आहे. डोळ्यापुढे चित्र आणा. रामचंद्र सीता उषा खाली दगड घेऊन रेतीत झोपले. सगळी प्रजा वाळवंटात झोपली. आता लक्ष्मणाचं जागरण सुरू आहे. सुमंत रथात बसलेले आहे. मध्यरात्र झाली. लक्ष्मणाचं एकाएकी रडणं सुरू झालं. एवढा रडतो, एवढा रडतो, एवढा रडतो. सुमंतजी जवळ आले. का रडतो लक्ष्मणा? तुम्ही वडिलासारखे आहे मला. माझा प्रश्न आहे, तुम्हाला असा कोणता अपराध माझ्या वहिनीनं भावानं केला? ही शिक्षा रेतीमध्ये उशाखाली दगड घेऊन. त्या रडण्यानं सुमंतजी समजावून सांगतात. पण सीतामाईला जाग आली. सीतामाई म्हणाल्या, रोना नाही प्रभुजी, लखन रो रहा है. सुमंता, प्रजा झोपलेली आहे. एक काम करा, तुम्ही रथ अयोध्येकडे गेल्यासारखा दाखवा आणि तिकडनं चालत या, आम्ही जंगलात येतो. रथ अयोध्येकडे गेल्यासारखा दाखवला. रथ पुन्हा सुमंताने, सूर्याचा उदय झाला. प्रजा जागी झाली. पाहता तर सुमंत नाही, रथ नाही, राम नाही, लक्ष. अरे अयोध्येत गेला रथ, अयोध्येत गेला. अयोध्येकडे आले तर रथ अयोध्येत नाही. सर्वांना कळून चुकलं की फसवून राम गेले रात्रीचे आपणाला. आता भगवंताच्या इच्छेमध्ये इच्छा मिळवणं आपलं कर्तव्य आहे. आपला राम 14 वर्षे शिजवलेलं अन्न खाणार नाही. आपणही 14 वर्षे शिजवलेलं अन्न खायचं नाही. एक प्रतिज्ञा केली. आणि दुसरी प्रतिज्ञा, राम 14 वर्षे वियोगी जीवन जगणार आहे. आपणही 14 वर्षे वियोगी जीवन जगायचं. म्हणून 14 वर्षाच्या वनवासाच्या काळात अयोध्येत एकाही नवीन लेकराचा जन्म नाही. असे व्रतस्थ जगले प्रजाजन. म्हणून ते सूत्र तिथून आहे, यथा राजा. कुठेही नाही लागत हे, इथं वेल्डिंग होतं. यथा राजा तथा प्रजा. जसा राजा तशी प्रजा. आता सूर्याचा उदय झाला. रथ शृंगवेरपूरला आला. तो शृंगवेरपूरचा राजा, गुहक भिल्लांचा राजा,
पिळदार शरीराचा, काळ्या वर्णाचा, मस्तकाला पट्टी, मोराचा पीस, पांढरे कुंडल, पांढरे कंकण, लंगोटी लावलेला, त्याला माहिती होती जगाचा बाप आहे, मला हात लावू देणार नाही चरणाला, पण तुरुंत वंदन करू देईल म्हणून 25 फुटावर उभा राहिला आणि तिथून मुखातले शब्द आहे, एक पापी आपकी शरण में आया जी भगवान। तुलसी जी कहते जो स्वयं को पापी कहता वो पुण्य का पहला कदम होता है। उडी टाकली, प्रभू पळत आले, त्याला कडकडून मिठी मारली। इथे रामराज्याचं उद्घाटन आहे लालासाहेब। रामराज्य दिल्लीच्या गादीवर बसवून भाषण ठोकल्यानं येत नाही, रामराज्य गरीबाच्या झोपड्यात जाऊन त्यांचे अश्रू पुसल्यानं येते। एका भिल्लाला जगाच्या बापानं कवटाळलं हे त्याच्या अपेक्षेबाहेरचं होतं। पकड डेली झाल्यावर पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं आणि विनंती केली, मेरे नगर में चलो। लक्ष्मण हसायला लागला, ए लंगोटीवाला, 50 झोपड़े के गांव को नगर बोलता क्या रे, हमने क्या नगर देखा नहीं, अयोध्या के सम्राट के बेटे। तो हंसू लागला। तो लखन भैया हम पढ़े लिखे लोग नहीं, तो भी आज जवाब मिल गया कि आपको नगर की परिभाषा आती नहीं। मतलब नगर किसे कहते हैं, किसे? जिस अयोध्या नगर में इस समय रामचंद्र नहीं, वो जंगल है, और जंगल में 50 झोपड़े के गांव दुनिया का बाप आया, वो मेरा अयोध्या नगर है। विठ्ठल नाही जये नगरी, ते अरण्य जाणावे, बस तोच प्रकार है। बोले तो भी मैं गांव में नहीं आता भाई, 14 साल मैं बंधा हुआ हूं। मग या झाडाखाली थांबा। आता घरा थांबा, त्याचा उद्देश पहा, तो गावचा मुखिया आहे, इथं बरेच मुखिया बसलेले असतील, गावच्या प्रमुखाची काय जबाबदारी याच्यापासून शिका। कारण तो म्हणला, मालक आज गावात कोणी दिसत नाही तुम्हाला, याचं कारण आहे गरिबाचं गाव आहे, कोणी मोळा विकायला, कोणी पानं विकायला, फुलं विकायला, फळ विकायला, मध विकायला शहरामध्ये जातात, त्याच्यावर काय मिळतं डाळपीठ घेऊन आपली उपजीविका करतात, संध्याकाळी सगळे येतील आणि सर्वांचा विश्वास माझ्यावर आहे की आमचा मालक आम्हाला सोडून काही करत नाही। मग मला जगाच्या बापाचं दर्शन झालं आणि माझ्यावर विश्वास ठेवणारं गरिबाचं गाव बिना दर्शनाचं राहिलं, तर मी कोण्या नरकात विश्वासघाताचं पाप भोगू मालक, हे ऐकलं, निर्णय घेतला। ठीक आहे बाबा। झाडाखाली थांबले प्रभू, सूर्य मावळला आणि त्यावेळेला काही नवल घडलं ना महेश महाराज, तर मोठ्या ओटा होता आणि त्या ओट्यावर ढोल वाजवायची पद्धत होती। त्यानं ढोल वाजवायला सुरुवात केली सायंकाळी। सुनो 80 हजार साल लोहे का आटा खाकर ध्यान करने वालों के ध्यान में नहीं आने वाले भगवान हमरे सखा, हमरे मित्र, हमरे उद्धारक, हमरे राजा, हमरे सरकार, हमरे गांव पधारे हैं, दर्शन को चलो। 5, 50, 100, 200, 400 भिल्ल प्रभूच्या पायावर डोकं, प्रभू तोंडावून हात फिरवतात, पाठीवून हात फिरवतात, स्वतः तरला आणि आपल्या गावाला तारलं। एक विनंती पहा, काही खावं लागेल मालक। अरे 3 दिवस झाले पाणी घेतलं नाही आम्ही, नसल घेतलं पण आज खावं लागेल का? आमचा कलंक मिटवण्यासाठी। कलंक कसा? तुम्ही जर काही खाल्लं नाही ना मालक, चंद्र सूर्य असे म्हणतात, इतिहास लिहिला जाईल की भिल्लाच्या गावाला जगाचा बाप उपवासी झोपला होता, तर जगातल्या भिल्लांना कलंक लागल। आणि जर काही खाल्लं ना तर जगातला भिल्लाचा गौरव वाढव। इतिहास लिहिला जाईल की 3 दिवस भगवान उपवासी होता, पण भिल्ल जमातीनं काही खाऊ घालून झोपवला होता, तर जगातल्या भिल्लाचा गौरव। तर ठीक आहे बाई, लाव श्री भगवान फल कचू खाई। रात्र संपली, सकाळी वडाचं दूध सीतामाईच्या जट्यात, लक्ष्मणाच्या आणि रामाच्या। ते दृश्य पाहून सुमंत रडू लागला। तिघापैकी एखाद्याला वापस आणा म्हणले होते मालक। आप तो भली बात जानते हो, रघुकुल की गरिमा प्राण जाय पर बचन न जाई। काय निरोप सांगू मालकाला? माझ्या पित्याच्या चरणी नमस्कार सांगा, त्यांची सेवा म्हातारपणात करा। लक्ष्मणाला विचारलं सुमंताने, तुमचा काय संदेश? काय संदेश? म्हातारपणात पत्नीच्या नादी लागून प्राणप्रिय पुत्राला वनवासात पाठवतो, त्या बापाला काय संदेश? रामजी जवळ आले। हा रागीट आहे माझा भाऊ, बोलला असेल रागाच्या भरात, पण विनंती आहे माझ्या वडिलाला हे शब्द सांगू नका, म्हातारपणात दुःख होईल। सीतामाईला विचारलं, तुमचा काय संदेश? माझ्या दशरथ पित्याच्या चरणी
नमस्कार सांगा सुमंत बाबा आणि म्हणावं तुमच्या सुनाची एवढीच इच्छा आहे की बायकोला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी प्राणप्रिय पुत्राला वनवासात पाठवणारा असा एक वचनी राजा या सीतेला जन्मोजन्मी सासरा मिळावा, दुसरी काही इच्छा नाही म्हणावं. आता डहाय मोकलून रडला सुमंत. आता पुढचे प्रसंग पहा. रामचंद्र, लक्ष्मण, सीता माता, गुहकजी एक नावाडी नावेचा दोर झाडाला बांधलेला आहे, नावेत बसलेला आहे. प्रभू त्याला नाव मागतात. या प्रसंगाचा प्रारंभ माग शब्दाने आहे. जगाला देणारा भगवान इथे का मागतो याचं कारण हा प्रसंग गंगेच्या काठावर आहे आणि गंगा ही भक्ती आहे. राम भगती सुर सरी धारा. आणि भक्तीचे दोन विभाग आहे, सकाम भक्ती, निष्काम भक्ती. तसे गंगेचे दोन विभाग आहे लालासाहेब. एका भागाला पाणी वाहतं, एका भागाला रेती उघडी पडते. जिकडे गंगेत रेती उघडी पडते तिकडे भोई समाजाचे लोक शेती करतात. टरबूज, काकडी, डांगर, कलिंगड हे त्यांचा व्यवसाय आहे. ते पीक रेतीतलं आहे. बिना पाणी न देता, फवारणी न करता त्या रेतीच्या ओलाव्यावर पीक येतं ते. आणि मग त्याची चव पहा, अमृत जयास पिके पुढे. ते खरं पीक रेतीतलं आहे महादेवराव. माणसाने सुधरून मातीत आणलं आणि पुन्हा इंजेक्शन लावून हातगाड्यावर नेलं. म्हणजे नावाडी पाण्याच्या बाजूला आहे, टरबुजाच्या बाजूला नाही. गंगेचा भाग पाणी तो निष्काम तट आणि टरबूज, डांगर, काकडी तो सकाम तट. निष्काम तटावर जो भक्त बसलेला असतो तो भक्त भगवंताला मागत नसतो, भगवंत त्या भक्ताला मागतो. म्हणून सुरुवात आहे, सुरुवात आहे. मागी नावन कहे तुम्हार मर्म में जाना, कहे तुम्हार मर्म में जाना. मागी नावन कठिनाई सुवत सिला भई नारी सुहाई, वाहन तेन काठ कठिनाई. सुवत सिला भई नारी सुहाई, वाहन तेन काठ कठिनाई. पान तेन काठ कठिनाई. जुआनी नावन केवट आना, कहे तुम्हार मर्म में जाना, कहे तुम्हार मर्म में जाना. कहे तुम्हार मर्म मैं जाना. मला माहिती आहे प्रभू, तुमच्या पायाच्या स्पर्शानं एका दगडाची बाई झाली. दगडापेक्षा लाकूड मऊ असते. ते पाय जर या लाकडाला लागले तर याची बाई व्हायला किती वेळ लागल. बर, पहिली एक बाई न हे एक बाई, दोन झाल्या बाया. धंदा कुक्कुट पालन, जर्सी गाई तसलं काही नाही. यही प्रतिपालव सब परिवारू. धंदा ही डुबला. जानत नहीं प्रभावर कबारू. अगर जाना है तो मोही पद पद्म पखारण कहू. मला पाय धुण्याचा आग्रह कराल तर नावेत बस.
या प्रसंगात पाटील यानं साधन शुद्धीचा दावा केला देवासोबत. मोठे मोठे रजक्कणाची अपेक्षा करतात, प्रभूच्या रजक्कणाची. हा म्हणतो रजक्कणाची गरज नाही, पाय स्वच्छ धुतले तर बसू देईल का. आणि त्या अहिल्याकडून गडबड झाली होती, चूक झाली होती, तिला होती गरज तुमच्या पायाच्या मातीची. माझं फुटकं असल साधन पण शुद्ध आहे, त्याला गरज नाही तुमच्या रजक्कणाची, पाय धुतले तर बसू देईल. हा साधन शुद्धीचा दावा एक पहिला. अगर जाना है तो मोही पद पद्म पखारण. आणि पलीकडे गेल्यावर तुमच्यापासून एक नया पैसा घेणार नाही का. याची दोन कारणं. उदासीन वेशातल्या माणसाकडून आम्ही नावाडी लोक पैसे घेत नाही. दुसरं कारण, आम्हाला देण्यासाठी कैकईनं तुमच्याजवळ काही ठेवलं नाही. बसल्या बसल्या बाता, बरं का, 4:30 वाजले तरी बसल्या बसल्या बाता चालू आहे. आणि पहिल्या भेटीत विश्वास बसत नसेल, तुमच्या बापाची दशरथाची शपथ घेऊन सांगतो, एक पैसाही घेणार नाही. आता मात्र लक्ष्मणाला आवरलं नाही, लाल डोळे, धनुष्याला बाण. क्या बात, तेरी मिजाज, मेरे पिता की कसम तक पहुंच गया, मार डालूंगा. धनुष्याला बाण लावून लक्ष्मण लाल होऊन मार डालूंगा म्हणतो. आणि हा हसतो. नावाडी, प्रभु मंगने की तरीका है क्या जी. बड़ा भैया दोपहर के 2 बजे से 4:30 तक नैया मांगता और 4:30 बजे छोटा भाई रिवाल्वर दिखाता. ये मांगने की तारीख, ये मांगने की तारीख. अगर ठीक है मारने दो, बहुत बड़ा फायदा है. कौन सा फायदा. पहला फायदा लखन के हाथों मरण, दूसरा फायदा रामचंद्र के सामने मरण, तीसरा फायदा गंगा के तट पर मरण, चौथा फायदा मरने के बाद पत्नी बच्चे रोएंगे, भगवान आंसू पोंछेगा, पांचवा फायदा भगवान को प्रेत यात्रा में हाजिर रहना पड़ेगा, और छठवां फायदा जो प्रेत यात्रा में हाजिर रहता उसको 10वें के दिन में रुकना पड़ता. लखन ने हिसाब लगाया, लंगोटी वाला तो लंबा हिसाब लगा रहा. अरे 10 दिन रुकने की बात कर, मारने लायक नहीं है. पुन्हा बाण भातात ठेवला. म्हणजे निष्कामता, निर्भय अशी भक्ती. काही घेणार नाही, निष्कामता. लक्ष्मण बाणाला, धनुष्याला बाण लावतो तरी घाबरत नाही, निर्भय भक्ती. अगर जाना है तो मोही पद पद्म पखारण कहो. का तुमच्या पायामध्ये काय जादू आहे. आता सर्वांना तेवढा त्रास देतो. हात वर करा, असं माग माग म्हणायचं आहे. शरण को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों के भगवान समझ जाएंगे. दूर चरणों को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों को भगवान समझ जाएंगे. आगे बढ़ा दीजिए, काम दोनों के भगवान समझ जाएंगे. दूर चरणों को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों को भगवान समझ जाएंगे. चरणों को आगे बढ़ा दीजिए, काम दोनों के भगवान समझ जाएंगे. बड़ी बात सुनिए प्रभु, सुनिए प्रभु, मेरी पुरानी प्रभु. हे म्हणतील तसं. मैंने चरणों की महिमा सुनिए प्रभु, मैंने चरणों की महिमा. पुन्हा एकदा. मैंने चरणों की महिमा सुनिए प्रभु, मैंने चरणों की महिमा. आवाज अब तक की मेरी पुरानी प्रभु. नावला
लंगड़े की मेरी पुरानी प्रभु बात की बचती मुस्कुराने लगे राम चरणों को आगे बढ़ाने लगे बात की बटकी सुन मुस्कुराने लगे राम चरणों को आगे बढ़ाने लगे बात की बचती मुस्कुराने लगे राम चरणों को आगे बढ़ाने लगे बात की बटकी सुन मुस्कुराने लगे राम चरणों को आगे बढ़ाने लगे बात की बचती मुस्कुराने लगे राम चरणों को आगे बढ़ाने लगे चरण धोकर तुमको मिलाने लगे लगे बात भगवान हमारे चरणों की महिमा सुनी है बाबा करेगी मेरी पुरानी मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु नाम लंगड़े की मेरी पुरानी। हाँ, मैंने चरणों की महिमा नाम लंगड़े की शाबाश, शाबाश। बनाई प्रभु सच्ची भक्ति में शक्ति दिखाई प्रभु लाखों की बिगड़ी बनाई प्रभु सच भक्ति में शक्ति दिखाई प्रभु तुमने लाखों की बिगड़ी बनाई प्रभु सच्ची भक्ति में शक्ति दिखाई तुमने लाखों की बिगड़ी बनाई प्रभु सच्ची भक्ति में शक्ति दिखाई प्रभु। तुमने लाखों की बिगड़ी बनाई प्रभु सच्ची भक्ति में शक्ति दिखाई प्रभु मैंने चरणों की महिमा सुनी है प्रभु नाम लंगड़े की मेरी पुरानी। मैंने चरणों की संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.